Today we will discuss about the rank of the matrix. So rank can be calculated by using two forms. First is the normal form and second is the equivalent form. So firstly we will discuss about the normal form. So what is the meaning of rank? The number of non-zero rows after converting in equivalent form or normal form, that is called as the rank of the matrix. Rank of the matrix म्हणजेच काय, इक्वलम फॉर्म किंवा नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर जेवढे नॉन झिरो रो राहतील त्याला म्हणायचं रँक ऑफ द मॅट्रिक्स. ओके, आता नॉन झिरो रो म्हणजे काय? रो म्हणजे माहिती आहे आपल्याला, तर रो मध्ये एक एंट्री जरी नॉन झिरो असेल, काय म्हणलं मी, रो मध्ये एक एंट्री जरी नॉन झिरो असेल तर ती रो काय झाली, नॉन झिरो रो. रो मध्ये सर्वच्या सर्व एंट्री झिरो असतील. फॉर एक्झाम्पल सी हिअर, आता इथं 1 2 3 0 0 0. आता ही काय झाली, झिरो रो. समजा ह्या ठिकाणी मी लिहिलं 1 लिहिलं किंवा कुठलाही नंबर घ्या, नॉन झिरो नंबर. ओके, आता जरा झिरो इथं झिरो असेल तर हे झिरो रो, हे नॉन झिरो रो. आता ही झिरो रो, आता ही रो काय झाली, ह्याच्यामध्ये ॲटलिस्ट एक जरी एंट्री नॉन झिरो म्हणजे ही रो काय झाली, नॉन झिरो रो. समजलं? तर इक्वलम फॉर्म किंवा नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर जेवढे नॉन झिरो रो असते त्या रोला म्हणायचं रँक ऑफ दॅट मॅट्रिक्स. ओके, सो वी विल थिंक अबाउट द नॉर्मल फॉर्म. In normal form you can use, in normal form you can use column operation, column or row operation और बोथ ऑपरेशन्स. ओके, तर तुम्ही याच्यामध्ये रो ऑपरेशन अप्लाय करू शकता किंवा कॉलम ऑपरेशन अप्लाय करू शकता नॉर्मल फॉर्ममध्ये. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे नॉर्मल फॉर्म कसं असतं मॅट्रिक्सचं. सपोज मॅट्रिक्स इज 3x3. समजा मॅट्रिक्स असं आहे, इथं नॉन झिरो रो आहे समजा अशी, ठीक आहे, इथं पण नॉन झिरो नॉन झिरो. हे मॅट्रिक्स तुमचा दिलेला मॅट्रिक्स असेल. याचं नॉर्मल फॉर्म कसं येतं बघा, एक तरी असं येईल, नॉन झिरो नॉन झिरो नॉन झिरो, सॉरी इथं झिरो 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 नॉन झिरो 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 नॉन झिरो. नॉन झिरो म्हणजे काय असतंय, इथं 1 असते, म्हणजे डायगोनलचे एलिमेंट काय यायला पाहिजे, 1, आणि नॉन डायगोनलचे 0. तुम्ही म्हणाल की आयडेंटिटी मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, बरोबर आहे. एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स इज इन अ नॉर्मल फॉर्म. ह्याचं आणखी बघा, हे टाईप फर्स्ट झालं, हे टाईप नंबर फर्स्ट. आता दुसरं काय राहू शकतं आणखी ह्याचं नॉर्मल फॉर्म, ह्या 3x3 मॅट्रिक्सचं हे बघा, हे असं येऊ शकतं. समजलं? हे दुसरी पॉसिबिलिटी आहे. तिसरी पॉसिबिलिटी, व्हॉट इज द थर्ड पॉसिबिलिटी, 1 0 0 0 0 0 0 0 0. तर 3x3 मॅट्रिक्स असेल, समजलं, दिस इज 3x3 मॅट्रिक्स. So its normal form either in that way or in that way or in that way. Normal form means not identity form. Okay, remember that identity matrix म्हणजेच normal form, but normal form is not in identity matrix. म्हणजे बघा, एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स इन नॉर्मल फॉर्म, बट एव्हरी नॉर्मल फॉर्म मे ऑर मे नॉट बी इन द फॉर्म ऑफ आयडेंटिटी. म्हणजे प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स हा का असतो, नॉर्मल फॉर्म मध्ये असतो, पण प्रत्येक नॉर्मल फॉर्म हे आयडेंटिटी फॉर्म मध्येच, आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये असेलच असं नाही, असू पण शकतं नसू पण शकतं. हे एक्झाम्पल काय आहे, नॉर्मल फॉर्म पण आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स पण आहे. हे काय आहे, नॉर्मल फॉर्म आहे, आयडेंटिटी नाही. हे काय आहे, नॉर्मल फॉर्म आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स नाही. ठीक आहे, तर आता आपल्याला हे झालं आयडेंटिटी नॉर्मल फॉर्म
कसं कन्वर्ट, आता हे आपण बघूया नॉर्मल फॉर्म म्हणजे काय असते. देन वी विल सी हाऊ टू कन्वर्ट इन द फॉर्म ऑफ नॉर्मल, और व्हॉट इज द प्रोसिजर टू फाइंड कन्वर्टिंग इन द फॉर्म ऑफ नॉर्मल. तुम्ही तर 12 शिकलेलंच आहे मॅट्रिक्सला कसं कन्वर्ट करायचं आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये. तुम्ही 12ला काय शिकलेलं आहे, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू ए. आपल्याला ए मॅट्रिक्स काहीतरी दिलेला असतो, बरोबर आहे. आपल्याला इनवर्स विचारलेलं असतं आणि इकडे काय असतं, आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. इथे काहीतरी मॅट्रिक्स असतं ना तुमचं 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. मग तुम्ही काय शिकलं 12वीला, तर ह्या मॅट्रिक्सला तुम्ही काय करता, म्हणजे दोन्ही मॅट्रिक्सला काय करता तुम्ही, रो ऑपरेशन यूज करता. यू कॅन युजिंग द रो ऑपरेशन अँड धिस मॅट्रिक्स कन्वर्टेड इन द फॉर्म ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स, बरोबर आहे. म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1 इंटू ए इनवर्स. आणि इकडे काय करता तुम्ही, कुठेतरी नॉन झिरो इन मॅट्रिक्स दिली समजा. ओके, दिस इज द नॉन झिरो मॅट्रिक्स. आपल्याला माहित आहे आयडेंटिटी मीन्स व्हॉट, आय इंटू ए इनवर्स आणि इकडे जो काय मॅट्रिक्स येईल तो. मग ए इनवर्स आपल्याला माहित आहे आयडेंटिटीनं मल्टिप्लाय केलं इनवर्सला तर काय भेटतं, इनवर्स मॅट्रिक्स. म्हणजे जे इकडे काय भेटतं ते त्याचं काय झालं, दिलेल्या मॅट्रिक्सचा इनवर्स. हे आपण 12ला शिकलेलं आहे. मग तुम्हाला तरी सांगितले मी आता हे, तर त्याच पद्धतीनं आपल्याला इथं कन्वर्ट करायचं, म्हणजे रो आणि कॉलम ऑपरेशन यूज करून काय करायचं, आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सला नॉर्मलमध्ये कन्वर्ट करायचं. सो वी विल टेक द फर्स्ट एक्झाम्पल डिपेंड्स अपॉन द नॉर्मल फॉर्म. बट बिफोर दॅट सी हिअर, आता ह्याच्यामध्ये बघा किती नॉन झिरो रो आहेत. पहिली नॉन झिरो रो, इथे एक एंट्री आहे म्हणून नॉन झिरो रो, हे पण नॉन झिरो रो, हे पण नॉन झिरो रो. मग याची रँक किती आली, याची रँक आली 3. रँक खूप महत्वाची आहे. बघा आता इथं काय, हे नॉन झिरो रो, हे नॉन झिरो रो, हे काय झिरो रो, याची रँक किती आहे 2. हे नॉन झिरो रो, झिरो रो, झिरो रो, याची रँक किती आहे 1. म्हणजे एक ॲटलिस्ट एक एंट्री जरी नॉन झिरो असेल तर त्याची रँक काय असते, त्याची ती नॉन झिरो रो झाली. ओके, so after that we will discuss about the rank of the matrix in normal form. So question will ask in that way, find the rank of the matrix A is equal to 1 1 2 minus 1 1 1 1 2 2 3 and here 4 by using normal form. So question is that our aim is that to find the rank by using normal form. Okay, so before starting this matrix, our normal form of this matrix is either in the form of 1 0 0 0 1 0 0 0 1 here, or it may be 1 0 0 0 1 0 0 0 0, or it may be 1 0 0 0 0 0 0 0 0. जर हे मॅट्रिक्स ह्या फॉर्ममध्ये असेल तर याची रँक किती झाली 3. हा मॅट्रिक्स या फॉर्ममध्ये आला तर याची रँक किती झाली 2, कारण काय तर 2 नॉन झिरो रो आहेत. हा मॅट्रिक्स या फॉर्ममध्ये आला तर याची रँक किती झाली 1. ओके, सो इफ दिस मॅट्रिक्स इज कन्वर्टेड इन द फॉर्म ऑफ दिस, देन रँक ऑफ दिस इज 3. इट्स रँक इज 2 and its rank is 1. ते आपण पुढे बघू आता कसं कन्वर्ट करायचं. ओके, तर तुम्हाला हे झालं नॉर्मल फॉर्म सांगितलं मी. त्याच्यानंतर आपण बघायचं आहे, सो गिवन मॅट्रिक्स इज, आय विल डू दिस. सो A is equal to 1 1 2 minus 1 1 2 3 4. ओके, तर बघा काय करायचं, पहिल्यांदा हे A11 एंट्री, तर याच्या खालची जे एंट्री आहेत, हे बघा हे जे 2 एंट्री आहेत, हे काय करायचं आपल्याला, हे एंट्री 0 करायचं. ट्राय फर्स्ट, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप हिअर, ट्राय टू डू 1, बट हिअर ऑलरेडी 1, सो देर इज नो नीड टू अगेन डू हिअर 1. तर ह्या ठिकाणी 1 करायचं.
आता ह्या ठिकाणी 1 ऑलरेडी आहे, मग परत 1 करायची गरज नाही. याच्या खालच्या 2 एंट्र्या काय करायचं, 0 युजिंग द रो ऑपरेशन. बघा मी काय म्हणत आहे, मी जे ऑपरेशन करत आहे तेच तुम्ही करावं असं कंपल्सरी नाही, पण तुमचं आन्सर कमी स्टेपमध्ये आणि करेक्ट यावं त्यासाठी मी तुम्हाला स्टेप सांगत आहे. असं कुठंही रूल नाही की मी जे केलं ते तुम्ही करावं असं. ओके, सो हिअर ट्राय टू डू दिस 1 0 आणि दिस असो ट्राय टू डू 0. तर ह्या ठिकाणी 0 करण्याचा प्रयत्न करा, या पण ठिकाणी 0 करण्याचा प्रयत्न करा. कसं करणार मग, R3 minus 2R1 next R2 plus R1. Hence matrix A is, so what is the R1? 1 1 2. Okay, so we'll take here some rough page for calculation. Okay, suppose this is a rough page. Okay, so what is how to do R2 plus R1? This is easy. R2 is what? Minus 1 1 1. After that plus plus plus. Okay, you are doing operation on R2, so write down the all entries of R2 plus R1. What is R1? 1 1 2. So you will get here 0. You will get here 3. Okay, so 0 2 3. आता मी हेच कशामुळे केलं, R2 प्लस R1 कशामुळे केलं, तर मला इथं 0 आणायचं आहे. 0 कसं येईल मग, इथं -1 आहे आणि मला काय करावं लागेल त्याला +1. हे R2 ची एंट्री आहे R1 ची, त्यामुळे मी हे ऑपरेशन केलं. समजलं? ओके, नेक्स्ट आता हे झालं R2 वरती. वी विल डू द नेक्स्ट ऑपरेशन ऑन द R3. व्हॉट इज द R3? हिअर R3 इज द R3 minus 2R1. हेच कशामुळे केलं मी, तर मला ही एंट्री 0 आणायची. कसं एंट्री 0 येईल बघा मग, 2 राईट डाऊन एंट्रीज ऑफ R3 2 3 4 minus 2 times R1. What is R1? 1 1 2. So you will get here 0. You will get here 1. 4 minus 4 0. So you will get here 0 1 0. सगळ्याला समजलं का बघा, हे R3 minus 2R1 मी हे कशामुळे केलं, तर मला हे एंट्री 0 करायची. तुम्हाला सांगितलं पहिली स्टेप काय, इथं 1 आणायचं, इथं 1 आणायचं. दुसरी स्टेप काय, याच्या खालची एंट्री 0 करायचं. 2 स्टेप झाल्या कंप्लीट. तिसरी स्टेप वी विल गो टुवर्ड्स द थर्ड स्टेप. Okay, so try to do these entries are the 0 using column operation. First step, do here 1. Second step, try to do here 0. Third step, try to do here 0 using the column operation. Is it clear? Using column operation. Okay, remember that. So आता बघा, आपला कॉलम वरती जसं आपण रो वरती ऑपरेशन केलं ना, तसं आता आपल्याला कॉलम वरती ऑपरेशन करायचं आहे. आता ह्या ठिकाणी मला 0 आणायचं आहे. आता 1 याच्या खाली 0, या साईडची एंट्री काय करायची, मला 0 करायचं. कसं करणार मग आपण 0, इथं 1 आहे ना, मग आता मला हे 0 कधी येईल, जर ह्याच्यामधून हे मायनस केलं तर हे 0 येईल. म्हणजे मला काय करावं लागेल, सेकंड कॉलम आहे ना, सो C2 minus C1 अँड ही एंट्री 0 करायची आहे मला. मग काय करावं लागेल मला, C3 थर्ड कॉलम आहे ना, C3 मायनस इथं 2 आहे, 2 टाइम्स इथं 1 आहे C1. ओके, सो A matrix is, आता बघा, so you are doing operation on C2 and C3, so write down as C1 as it is 1 0 0. You are doing operation on the C2, so what is the C2? C2 is the, I will write here, what is the C2? C2 is 1 2 1 1 2 1 minus, see here, minus C1. C1 is what? 1 0 0. So what will you get? 0. What will you get here? 2. What will you get here? 1. So what is the entries of the C2 after doing operation? 0 2 1. Okay, is it clear? Next we will see about the C3. What is the C3? 2 3 0 minus minus 2 times C1. What is the C1? 1 0 0. What will you get here? 2 minus 2 0. 3 minus 2 into 0, that is 3. Here 0. So 0 3 0. Step number 3 is completed. First step, do here 1. Second step, try to do below entry of zeros of that 1. Third step,
ट्राय टू साइड एंट्रीज, ही जी एंट्री आहे साईडच्या ती 0 करा. नेक्स्ट ट्राय टू डू हिअर 1. डायगोनल एलिमेंट काय करायचं, 1 केलं, खालची एंट्री 0, साईडची एंट्री 0, इथे 1 करायचं. 1 कसं करायचं बघा, कुठलं पण ऑपरेशन करा युझिंग रो और कॉलम ऑपरेशन, नो प्रॉब्लेम्स. ओके, बिकॉज यू हॅव टू फ्रीडम अप्लाय द रो और कॉलम ऑपरेशन. सो आय विल डू हिअर 1/2 R2. मी हेडिंग 1 आणण्याचा प्रयत्न करतो. 1 कसं येईल मग, आता मी डिवाइड करतो 2 नी. देन मॅट्रिक्स A is, you are doing operation R2, so R1 as it is 1 0 0 0 1 0, R1 R3 as it is, you are doing operation R2, hence 0/2 0, 2/2 1, and here 3/2. ओके, त्यानंतर परत काय करायचं, 1 1 च्या खाली 0, साईडला 0, ते 1 आलं ना, आता 1 च्या खालची ही एंट्री 0 करायचा प्रयत्न करा. ट्राय टू डू this entry to become a 0. So how will do this 0? How it becomes 0? By using, see here, I will write here again once more, matrix. So 1 0 0 0 1 3/2, here 0 1 0. So our target is that this entry to do the 0. How to do this 0? By using, this is entry of the R3, so R3 minus R2, hence matrix A is, R1 is 1 0 0 0 1 3/2, and here 0/0 0 0 1 minus 1 0, and here 0 minus 3/2, so we will get here minus 3/2. Okay, is it clear? Okay, next. After that, 1 it's below entry 0, its side entry 0. 1 it's below entry 0, we would do its side entry is a 0 using the column operation. So how we will do this 0? That is C3 minus 2/3 C2. This is the entry of the C3 minus 3/2 or 3/2 using the C2. Hence matrix A is, so you are doing operation on C3, so write down C1 as it is, 1 0 0 0 1 0. We will do operation on the C3, so 0 here 3/2 minus 3/2 into C1, म्हणजे 3/2 minus 3/2 म्हणजे इथे 0 येईल, आणि ते काय, C3 is the minus 3/2 minus 3/2 into 0. Do this operation, you will get definitely here minus 3/2. Okay, so but last step is remaining. What I am saying that normal form means what? In normal form, diagonal elements are the 1. What are the diagonal elements? So this is the diagonal elements. Okay, these are the diagonal elements, and non-diagonal elements are the 0. See here, non-diagonal elements are the 0. That is no problem. But problem is that there are two entries are the 0 1 in diagonal elements, but one of the entries non-zero or not equal to 1. So try to do here 1. How to do this one? Using the either row operation or column operation. So you can use in that way. So minus 2/3 R3. Hence matrix A is 1 0. You are doing operation on R3. So keep R1 and R2 as it is, 0 1 0 0 0. So minus 2/3. You are doing operation on R3. So 0 into minus 2/3 0. 0 into minus 2/3 0. So this minus minus plus, this 2 to cancel, you will get here 1. So this is the normal form. Okay. So there is no restriction how to do all this step as like me. Remember that. There is no restriction to do all step as like me. You can use other step, but your normal form, last normal form is must be in that way. तुमचं लास्टच नॉर्मल फॉर्म आहे हे असंच यायला पाहिजे, तरच तुमचं ते प्रॉब्लेम बरोबर आहे, अदरवाईज प्रॉब्लेम चुकलेला आहे. ओके, मला याचं मला सांगा. सो फर्स्ट रो इज अ here 3 rows, 1 2 3. First row is non-zero, second row is non-zero, third row is non-zero. Hence
rank of A is equal to 3. The rank of the given matrix is 3. So this is the first example, depends upon the normal form. Again we will take more practice on this. So we will take example depends upon normal form in next lecture.